5वी पिढी आहे माझी, की जी आम्ही या गणपती मूर्ती आणि याच्या बनवतोय. आजोबांपासून मातीच्या मूर्ती वगैरेच आम्ही करत आलोय. पण जसा मध्ये एखाद काळ आला, पीओपीच्या मूर्ती, हलक्या मूर्ती हव्या आहेत, उंच उंच मूर्ती बनवायच्या आहेत, तर तो कुठेतरी एक नंतर भाग आम्हाला थोडासा खटकायला लागला, की पीओपीच्या मूर्तीचं थोडं विसर्जन म्हणा किंवा या गोष्टी नीट होत नाहीत. तर त्यासाठी म्हणून मग आम्ही पेपरची बघितली, की जी वजनालाही हलकी होईल, विसर्जनालाही सोपी होईल, की कुठल्याही कृत्रिम तलावात तुम्ही विसर्जन करा, सहज दबून जाईल पटकन लवकर. हा एक आम्ही उद्देश धरून चालू केलेला. तर साधारण आम्ही 2010 पासून पेपरच्या मूर्ती चालू केलेल्या आहेत. आज आता 15 वर्ष चालू आहेत. दर वर्षाला हे करताय, पण घडवण्याचा जो कार्य आहे ते कसं होतं ते त्या दिवशी? साधारण आता बघायला गेलं, एक मूर्ती आम्हाला बनवायला 15 ते 20 दिवस जातात. तर तो जो मेन पार्ट आहे एखाद्या मूर्तीचा किंवा तो आहे लेबरचाच हा कॉस्ट म्हणा आपण किंवा म्हणू, की बरेच लोक म्हणतात पेपरच्या मूर्ती महाग आहेत किंवा पीओपीपेक्षा महाग होतात, लगद्यापेक्षा महाग होतात. पण त्याचं रिझन तेच आहे, की 15 दिवस एकच मूर्ती बनते. तिथेच आपण पीओपीचे बनवू तर 15 दिवसात 150 मूर्त्या रेडी होऊन जातील. आमचा संकल्प केलेला आहे. आम्हाला आता जवळजवळ 13 वर्ष झाले. आम्ही पर्यावरण गणपती आणतोय इको फ्रेंडली, पेपरापासून बनवलं. मग इतर जी मंडळं आहेत ती शाडूच्या मातीची किंवा पीओपीची गणपती आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? आम्ही त्यांनाही सांगू का तुम्ही म्हणजे पेपरापासून बनवलेली इको फ्रेंडली मूर्ती आणा, त्यापासून काही त्रास न म्हणजे पर्यावरणाला त्रास न होईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.